गुड आफ्टरनून फ्रेंड्स. मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सर्वांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती स्वागत करते. मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आम्ही ना या चॅनलवरती रोज नवनवीन व्हिडिओ घेतो आहोत. काय दुपारी 3 पासून तर रात्री 9 पर्यंत रोज लाईव्ह लेक्चर असतं मित्रांनो. त्यात तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश, मराठी, जीके सगळे सब्जेक्ट काय मित्रांनो तुमचे एकदम बेसिक पासून काय मित्रांनो तुम्हाला शिकवले जाणार आहेत. म्हणून तुम्ही या चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय मित्रांनो. आणि हीच लिंक काय सांग तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करायची, म्हणजे त्यांना पण काय मित्रांनो, जर गव्हर्नमेंट जॉब जसं की सरळ सेवामध्ये तलाठी असो, DMER असो, नगर कोणतीही जर परीक्षेची तयारी करत असेल मित्रांनो, काय त्यांना पण काय सांगणं या संधीचा फायदा झाला पाहिजे मित्रांनो. मग तुम्ही काय मित्रांनो जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आजचं सेशन एकदम धमाकेदार होणार आहे मित्रांनो. त्यासाठी पण काय लेक्चरला काय मित्रांनो लाईक झालेच पाहिजे मित्रांनो. समजलं? त्यात मित्रांनो तुम्हाला मी बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट शिकवणार, तो पण काय एकदम बेसिक आणि काय एकदम ट्रिक प्रमाणे मित्रांनो. तुम्ही जर हे कधी बघितलं नसेल मित्रांनो, कोणतं हे जर तुम्हाला हा टॉपिक अवघड जात असेल, कोणता रांगेतील स्थान, तर मित्रांनो तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मी काय तुम्हाला मित्रांनो करून दाखवणार आहे. सोपं कसं एकदम लक्षात राहील असं काय एकदम बेसिक मित्रांनो. समजलं? जायचं आपल्या पहिल्या क्वेश्चन कडे. बघा मित्रांनो आपल्याला पहिला क्वेश्चन काय सांगितलंय. विद्यार्थ्यांच्या एका ओळीत राहुल हा डाव्या अंतिम टोकाकडून 19वा आणि उजव्या अंतिम टोकाकडून 28वा आहे. रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? काय सांगितलंय, राहुल नावाचा एक मुलगा आहे, तो काय डावे बाजूकडून कितवा मित्रांनो 19वा आहे आणि उजव्या बाजूकडून किती आहे 28वा. रांगेत एकूण विद्यार्थी किती आहेत आपल्याला ते सांगायचंय. बघा मित्रांनो काय करायचं, एक लाईन काढायची. डावीकडून कितवा आहे तो 19वा. डावीकडून 19वा, तिथे कोण आहे राहुल. आणि उजवीकडून कितवा आहे 28वा. उजवीकडून कितवा आहे 28वा. ही उजवी बाजू आहे, ही कोणती आहे उजवी, आणि ही कोणती आहे डावी. स्वतःला इमॅजिन करायचं, मी इथे बसले, माझी उजवी बाजू इकडची, इकडची कोणती डावी. डावीकडून कितवा क्रमांकावर आहे राहुल 28वा. सॉरी डावीकडून 19वा आणि उजवीकडून 28व्या क्रमांकावर आहे मित्रांनो. मग काय करायचं बघा, आता इकडनं काउंट केलं 18, नंतर काय 19वा कोण येणार मित्रांनो राहुल येणार. म्हणजे इकडे किती विद्यार्थी आहेत 18 विद्यार्थी आहेत आणि नंतर 19वा कोण बसलाय राहुल बसलाय. तसंच उजवीकडून किती मित्रांनो 27 विद्यार्थी आहेत आणि 28वा कोण बसलाय राहुल बसलाय मित्रांनो. मग कसं करणार बघा काउंट, 18 अधिक राहुल 1 प्लस 27. एक एक काय आपण मायनस केलं म्हणजे तो एकच आहे ना, म्हणून काय तो एक घेतला. हा कोण आहे राहुल. इकडचे डावीकडून 18, उजवीकडून 27 आणि हे एक मित्रांनो. मग तर त्यांची ऍडिशन केली मित्रांनो तर किती होणार आहे, टोटल विद्यार्थी आहेत 46. किती विद्यार्थी आहेत, एका ओळीत 46 विद्यार्थी बसले आहेत मित्रांनो. तर त्यात कितवा डावीकडून 19वा आणि उजवीकडून 28वा हा राहुल होता मित्रांनो. तर ते टोटल एका ओळीत 46 विद्यार्थी होते. पर्याय क्रमांक डी मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, 72 जणांच्या एका वर्गात नेहाचा क्रमांक सुरुवातीपासून 27वा आहे, तर तिचा क्रमांक शेवटून कितवा आहे? पर्याय आहे 47, 44, 45 आणि 46 मित्रांनो. एक वर्ग आहे मित्रांनो, त्यात किती 72 विद्यार्थी आहेत. किती 72 विद्यार्थी आहेत मित्रांनो. तर मग त्याच्यात 72 विद्यार्थ्यातून 27वा क्रमांक 27व्या क्रमांकावर कोण बसलेले मित्रांनो, नेहा बसलेली. सुरुवातीच्या 27व्या क्रमांकावर कोण बसलेली, नेहा बसलेली. बघा टोटल किती विद्यार्थी आहेत 72. हा एक वर्ग आहे, त्याच्यात किती टोटल 72 विद्यार्थी आहेत. तर काय एक लाईन काढली, हे काय सुरुवातीपासून आहे, हे काय सुरुवातीपासून आहे आणि हे काय मित्रांनो शेवट आहे. हे काय शेवट आहे. ही सुरुवातीपासून लाईन सुरू झाली आणि हे काय मित्रांनो शेवटी आहे. तर मग त्यांनी काय सांगितलं मित्रांनो, तर शेवटून नेहा कितव्या क्रमांकावर बसली आहे. बघा ते टोटल विद्यार्थी किती मित्रांनो 27व्या क्रमांकावर कोण बसली, नेहा बसली. कोण बसली, नेहा. तर किती 72 मधून काय मित्रांनो आपण 27 मायनस केले, काय
72 मधून काय मित्रांनो आपण 27 मायनस केले तर आन्सर येणार आहे 45. 72 मधून जर 47 मायनस केले तर आन्सर काय येणार मित्रांनो 45. म्हणजे इकडे किती 45 विद्यार्थी आणि 46 ही कोण आहे मित्रांनो नेहा आहे. 46 क्रमांकाला कोण बसलेली इथून नेहा बसलेली. म्हणजे ती कितव्या क्रमांकावर आहे शेवटून 46व्या क्रमांकावर येणार आहे. सुरुवातीपासून 27व्या आणि शेवटून किती मित्रांनो 46व्या क्रमांकावर. म्हणजे काय इथून 45 आणि 46 कोण येणार आहे मग नेहा येणार आहे मित्रांनो. म्हणून पर्याय काय आला 46 आला. काय आला 46. समजलं. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय 61 चिमण्या एका दोरीवर उत्तरेकडे तोंड करून बसल्या आहेत. डाव्या टोकाकडून 24व्या आणि उजव्या टोकाकडून 18व्या चिमणींच्या दरम्यान किती चिमण्या बसल्या आहेत. काय मित्रांनो 61 चिमण्या आहेत. किती 61 टोटल चिमण्या आहेत. तर उजवीकडून किती मित्रांनो उजवीकडून 18 आहेत आणि डावीकडून किती आहेत 24. तर बघ मध्ये किती चिमण्या आहेत आपल्याला ते काढायचे मित्रांनो. बघा टोटल किती चिमण्या आहेत 61. हे सर्व काय टोटल 61 चिमण्या आहेत. नंतर उजवीकडून किती आणि डावीकडून किती आहेत बघा. डावीकडून आहे 24. डावीकडून किती बसले आहेत ही डावी बाजू ही उजवी बाजू. डावीकडून किती बसले आहेत 24. डावीकडून बसले आहेत 24. नंतर उजवीकडून किती बसले मित्रांनो 18 बसले. किती बसले 18. तर मग इथं मध्ये किती चिमण्या बसल्या आपल्याला ते काढायचं. त्याला आपण एक्स मानू मित्रांनो. काय मानू एक्स मानू. बघा 24 अधिक एक्स अधिक 18 इज इक्वल टू 61. काय आन्सर यायला पाहिजे 61 आन्सर यायला पाहिजे मित्रांनो. मला कसं करणार बघा 24 आणि 18 किती होता मित्रांनो 42 होता. किती झाले 42. आता आपल्याला काय मित्रांनो 42 अधिक एक्स इज इक्वल टू 61. 24 आणि 18 किती होतात मित्रांनो 42. 42 अधिक एक्स इज इक्वल टू ऍडिशन काय यायला पाहिजे त्यांची टोटल 61 यायला पाहिजे मित्रांनो. आपण जर 61 मधून काय मित्रांनो 42 मायनस करायचे. काय 61 मधून जर 42 मायनस केले तर आन्सर काय येणार मित्रांनो 19 येणार आहे. काय येणार आहे 19. म्हणजे इथे किती मध्ये चिमण्या बसल्या मित्रांनो 19 चिमण्या बसल्या. किती डावीकडून 24 उजवीकडून 18 आणि मध्ये किती चिमण्या बसल्या तर 19 चिमण्या बसल्या. एक्स बरोबर काय येणार आहे 19. एक्स बरोबर काय आला 19. पर्याय क्रमांक डी मित्रांनो. समजलं. जायचं पुढे. बघा मित्रांनो सेशनला लाईक करा. एकदम धमाकेदार सेशन होत आहे. तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने करून शिकवते मित्रांनो मी तुम्हाला. आणि काय नुसतं ऐकूच नका. जवळ काय वही पेन घेऊन बसा मित्रांनो. तुमचं काय मित्रांनो तुमचा पण प्रॅक्टिस होणार आहे मित्रांनो. म्हणून काय जवळ वही पेन घेऊन बसा. मी सॉल्व्ह केलं का लगेच तुम्ही पण सॉल्व्ह करा. म्हणजे तुमचं आन्सर करेक्ट येतंय का नाही ते काय लगेच तुम्हाला कळून जाईल मित्रांनो. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय एका रांगेमध्ये एक व्यक्ती डावीकडून 17वा आणि उजवीकडून 20वा आहे. तर त्या रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती आहेत. काय सांगितलंय एका रांगेमध्ये एक व्यक्ती डावीकडून 17वा आहे आणि उजवीकडून 20वा आहे. तर त्या रांगेमध्ये टोटल किती व्यक्ती आहेत मित्रांनो आपल्याला ते काढायचं आहे. बघा मित्रांनो कसं काढणार. एका रांगेमध्ये किती व्यक्ती आहेत टोटल 16 आणि नंतर 17 आणि नंतर काय 20. एक रांग काढली. डावीकडून किती आहेत 17 आणि उजवीकडून किती आहेत मित्रांनो 20वा. तर मग इकडे किती व्यक्ती असतील 16. 17व्या क्रमांकावर काय असेल तो एक व्यक्ती असेल. इकडनं किती 19 आणि 20व्या क्रमांकावर कोण असेल तो व्यक्ती असेल मित्रांनो. बघा 16 अधिक हा एक व्यक्ती 1 अधिक 19. आपल्याला यांची काय मित्रांनो ऍडिशन करायची. तर काय 16 अधिक 1 20 आणि हे 16 काय होणार मित्रांनो 36 होणार आहे. किती 36. आन्सर काय आलं 36. मग त्यांनी काय सांगितलं तर त्या एका रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती आहेत तर 36 व्यक्ती आहेत. किती 36. पर्याय क्रमांक बी. समजलं. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन एका रांगेत यतीश समोरून 9वा आहे. एका रांगेत काय मित्रांनो यतीश समोरून 9वा आहे व त्याच रांगेत रमेश पाठीमागून 16वा आहे. काय त्याच रांगेत मित्रांनो रमेश काय त्या 16वा आहे. तर रमेश हा यतीशच्या खाली 7वा आहे. तर रांगेत एकूण मुले किती आहेत. पर्याय आहे 25 26 30 आणि काय मित्रांनो 31. बघा
समोरून कितवा आहे यतीश, ही समोर आहे आणि ही काय शेवट आहे मित्रांनो. तर समोरून यतीश कितवा आहे मित्रांनो 9वा. इथे कोण आहे यतीश. कितव्या क्रमांकावर आहे 9व्या क्रमांकावर आहे. आणि काय रमेश पाठीमागून 16व्या क्रमांकावर आहे. काय रमेश पाठीमागून काय 16व्या क्रमांकावर आहे. रमेश पाठीमागून कितव्या क्रमांकावर आहे मित्रांनो 16व्या क्रमांकावर आहे. तर मग यतीश खालून 7व्या क्रमांकावर आहे. तर रांगेत एकूण किती मुले बघा 7व्या क्रमांकावर म्हणजे काय 7व्या क्रमांकावर मध्ये किती 6 व्यक्ती येतील आणि 6 आणि नंतर 7वा कोण येईल यतीश येईल मित्रांनो. मध्ये किती 6 येतील आणि 9 मध्ये वरती 7वा कोण येईल यतीश येईल मित्रांनो. तर मग यांची ऍडिशन काय होईल 9 अधिक काय मित्रांनो 9 अधिक 6 अधिक 16 यांचं आन्सर येणार मित्रांनो 31. काय 9 अधिक 6 अधिक 16 यांची बेरीज केली तर आन्सर येत आहे 31. म्हणजे त्या एका रांगेत किती मुले आहेत तर 31 मुलं आहेत. किती 31. पर्याय क्रमांक डी मित्रांनो. समजलं. जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय मित्रांनो पूनमच्या मागे 8 व पुढे 2 मुली आहेत तर रांगेत एकूण किती मुली आहेत. पर्याय आहे 10 12 9 11. काय सांगितलं मित्रांनो पूनमच्या मागे 8 व पुढे 2 मुली आहेत तर रांगेत एकूण किती मुले आहेत. पूनमच्या मागे किती मुली मित्रांनो काय सांगितलंय पूनमच्या मागे 8 मुली आहेत आणि पुढे किती मित्रांनो 2 मुली आहेत. हे पुढे आणि हे काय मागे. मागे किती आहेत 8 मुली आहेत आणि पुढे 2 मुली आहेत. किती 2 मुली आहेत मित्रांनो. तर पूनम त्या रांगेत एकूण किती मुली आहेत बघा पूनम इथे येईल मित्रांनो. कोण पूनम इथे आली 2 पुढे किती होत्या 2 पूनम 1 आणि 8 किती मागून तर यांची ऍडिशन केली मित्रांनो 10 आणि 1 11. 8 आणि 1 2 आणि 1 3 आणि 3 आणि 8 किती मित्रांनो 8 सॉरी 11. तर मग त्या एका याच्यामध्ये किती मुली आहेत 11 मुली आहेत. किती मुली आहेत एका ओळीमध्ये 11 मुली आहेत. पर्याय क्रमांक डी मित्रांनो. समजलं. जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय 29 मुलींच्या रांगेत महिमा पुढून 13व्या क्रमांकावर उभी आहे तर ती मागून कोणत्या क्रमांकावर आहे. किती मुली आहेत मित्रांनो 29 मुलींच्या रांगेत पुढून महिमा कितव्या क्रमांकावर आहे 13व्या क्रमांकावर आहे मित्रांनो. काय एक मुलींची लाईन काढली मुलींच्या रांगेत काय पुढून पुढून म्हणजे काय इकडनं पुढून कितव्या क्रमांकावर आहे ती 13व्या कोण महिमा. 13व्या क्रमांकावर कोण आहे महिमा. तर मागून कोणत्या क्रमांकावर आपल्याला काय मागून विचारलेलं आहे की मागून कोणत्या क्रमांकावर येईल मित्रांनो आपल्याला ते काढायचंय. कसं काढणार बघा 29 मधून काय मित्रांनो आपण 13 मायनस केले. काय 29 मधून जर 13 मायनस केले तर आन्सर येणार आहे मित्रांनो 16. किती 16. 29 मधून काय मित्रांनो 13 मायनस केले तर आन्सर आलं 16. तर काय मित्रांनो 16 नंतर ती काय 16व्या क्रमांकावर आहे आणि प्लस 1 म्हणजे ती काय कितव्या क्रमांकावर येणार आहे मित्रांनो 17. किती 17व्या क्रमांकावर येणार आहे. 16 अधिक 1 काय मित्रांनो 17. तर इथं 17 ऑप्शन आहे का मित्रांनो नाही. म्हणजे इथं काय येणार आहे यापैकी नाही. काय येणार आहे यापैकी नाही. समजलं. बघा परत एकदा सांगते 29 मुलींच्या रांगेत महिमा पुढून 13व्या क्रमांकावर होती. काय पुढून ती कितव्या क्रमांकावर होती 13व्या. तर उभी आहे तर ती मागून कोणत्या क्रमांकावर येणार तर मागून कोणत्या क्रमांकावर येणार बघा मित्रांनो. तर टोटल किती मुली होत्या 29 मुलींच्या रांगेत ती काय 13व्या म्हणजे 29 मधून 13 मायनस केलं तर नंतर काय आलं 16 आलं मित्रांनो. मग ती 16व्या क्रमांकावर आहे नंतर एक काय 17 म्हणजे ती कितव्या क्रमांकावर येणार आहे 17. तर त्याच्यात ऑप्शन आहे का 17 नाही म्हणून तिथे काय आपण सिलेक्ट मित्रांनो यापैकी नाही. समजलं. बघा मित्रांनो आजचं सेशन आवडलं असेल तर जरूर लाईक करा आणि मित्रांनो तुम्हाला जर कोणता टॉपिक अवघड जात असेल मित्रांनो तुम्ही काय मित्रांनो
कमेंटमध्ये नक्की सांगा. मी काय म्हणते तुमच्यासाठी ते टॉपिक काय मित्रांनो घेऊन येणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर काही समजलं नसेल तर तुम्ही काय मित्रांनो नक्की सांगा, म्हणजे आम्ही काय तुम्हाला क्लिअर करून देऊ. तुम्हाला काय मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब भेटलाच पाहिजे ही काय आम्ही टिक्कर मराठी सरळ सेवा भरती करून काय मित्रांनो तुम्हाला संधी देत आहोत. तुम्ही काय मित्रांनो त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे मित्रांनो. समजलं? भेटूया उद्या दुपारी 3 वाजता मित्रांनो. बाय बाय. टेक केअर. थँक यू.